50 विद्यार्थ्यांमध्ये पहिला विद्यार्थी येतो त्याचं मन चित्त आणि बुद्धी लावून ठेवलं शिक्षक समोर. शिक्षक काय सांगतायत, काय शिकवत आहेत, मला काय शिकायचं आहे, मला काय घ्यायचं आहे, म्हणून त्या विद्यार्थ्याचा शाळेत परिणाम येतो. तसं विद्यार्थी बनलं पाहिजे, सेवक बनलं पाहिजे, दास बनला पाहिजे, चरणाचा दास बनला पाहिजे. त्याशिवाय त्याला अवगत होत नाही. म्हणून म्हणजे गुरुगम्य नची अनुभवी दह्यामध्ये रवी काय चौथीला लोण्याची. गुरुशिवाय ज्ञान नाही आणि सद्गुरूशिवाय आशीर्वाद नाही. गुरु सद्गुरू मातृभक्ती पितृभक्ती हे ज्यानं जाणलं जाणणाऱ्याला आहे. हां, आणि म्हणून हे ज्याला कळलं गुरुभक्ती काय असते, सद्गुरुभक्ती काय असते, मातृभक्ती पितृभक्ती, ज्या आई वडिलांना आपलं एवढं मोठं जग दावलं, हां, त्या आई वडिलाबद्दल श्रद्धा, प्रेम, भाव, भक्ती हा मुलाजवळ असली पाहिजे, शिष्याजवळ असली पाहिजे, साधकाजवळ असली पाहिजे. तो साधक एका जातो. साधक काय म्हणले, साधक जे लवकर साधक नाही ते साधक. साधण्यासाठी अभ्यास केला त्याला गुरुभक्ती, सद्गुरुभक्ती, मातृभक्ती, पितृभक्ती म्हटलं. शहीर आज कसं झालंय, अलीकडचे कलाकार आहेत, मी त्यांना नावं ठेवत नाही, मला माफ करा, पण साधना कमी झाली नाही. कलेच्या बाबतीत होतो, तमाशा असो, पोवाडा असो, भारुड असो, सांप्रदायिक भजन असो, एकतारी असो, काही असो, साधना कमी झालेली आहे. आणि आज इंटरनेट आल्यामुळं यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ते सेकंदाच्या रील्स, 32 सेकंदाचा रील्स जी असती तो सुद्धा रसिक लवकर बघत नाही, लगेच वर टाकतो, असं फिरतो. मी मानसिकता काय बघा रसिकांची बघ. म्हणून साधना कमी झाली. पूर्वी आम्ही शिकायचो, कला शिकली, मी शाहीर झालो, त्याला गुरुकुल पद्धत अशी होती की गुरुजीच्या सानिध्यात राहायचं, गुरुजींचं ऐकायचं, गुरुजींनी जे लिहून दिले ते पाठ करायचं, गुरुजींना सांगितलंय त्याचं चिंतन मनन, त्याचं आपण अलीकडच्या भाषेत म्हणून प्रॅक्टिस म्हणू, ते करायचं. आणि मग ते पाठांतर करून चांगलं बसवून चांगलं ते तयार झालं. जसं आपण ह्या वर्षी घातलेलं लोणचं किती वर्षांनी खातो, वर्षभरानं खातं लोणचं. तुम्ही काय म्हणता, तेव्हा हे लोणचं मुरलेलं लोणचं आहे, मग त्याला चव येते. तसंच कलेच्या बाबतीत आहे. जोपर्यंत गुरु सांगत नाहीत नाही तुम्ही आता जायचं नाही, पाठात जायचं नाही, अजून थांबा जरा, तुम्हाला अजून शिकायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, एक तर शिष्याचं पण नाव होतं आणि शिष्य चांगल्या वरच्या लेवलला गेल्यामुळं लोक म्हणतात हा कोणाचा पट्टा आहे, कोणाचा शिष्य आहे, गुरुजींचं आपोआप नाव होतं. म्हणून पण आता उलट झाले, साधना कमी झाली आणि साधनाच वाढली. खरं आहे, साधना कमी झाली, साधना वाढली. बरोबर, साधना कमी झाली, साधना वाढली. पूर्वीचं आकाशवाणीचं रेकॉर्डिंग व्हायचं ना तर सगळे बसायला लागायचे, ढोलकीवाला, पिटीवाला, तंतुनीवाला, जानवाला, कोरसवाला असायचा. आता बघा ना, जावा तुम्ही बाजारात काय आता अवस्था आहे. ते ट्रॅक पद्धत आल्यामुळं ढोलकीवाला नंतर येणार, वाजून जाणार, गायक म्हणून जाणार, कोरसवाला परवाशी येणार. तर साधनं वाढली, साधना कमी झालेली. आणि म्हणून प्रत्येक कलाकारानं, मग ते लोकसंगीत असो किंवा शास्त्रीय असो, साधना ही केलीच पाहिजे कलेची. शाहीर एक मुद्दा मला खूप आवडला की ह्याच्या स्पर्धा नको आहे. तुम्ही स्पर्धा करायला गेला नाही, स्पर्धेमध्ये आपण नाही उतरायचं, कारण गटागटाचे रूप आगळे आणि प्रत्येकाचे दैव वेगळे. काय प्रत्येक कलाकार ज्या त्या जाग्याला तो श्रेष्ठच आहे. मग तो तमाशगीर असेल, लेखक असेल, साहित्यिक असेल, शाहीर असेल, एखादा भारुडकार असेल, हो, हां, एखादा वादक असेल, गायक असेल, एखादा कोरसवाला असेल, एखादा झिलकरी असेल, एखादा झान वादक असेल, एखादा टाळ वादक असेल, एखादा मृदंग वादक असेल, तबला वादक असेल, ढोलकी वादक असेल, किती नाव सांगू मी. पण प्रत्येकाजवळ काहीतरी भगवंतानं दिलेलं आहे, नवीन काहीतरी नाविन्य त्याला दिलंय आणि ते त्याचं असतं आणि ते त्याचं अस्तित्व आहे, ते माझं नाही. हां, तमाशामध्ये आपण जे अनेक नावं घेऊ शकतो ना, हां, आपल्या जिल्ह्याचं भूषण आहे, महाराष्ट्राचं भूषण आहे, आपण जे म्हणतो काळूबाळ वगैरे, पट्टी बापूरराव, शाहिरामध्ये भाडजे आहेत, किती नाव घेऊ, दत्ता महाडिक आहेत, गुरुवर्य, अनेक नाव आहेत. हां, गुलाबराव बोरगावकर आहेत, विनोद, हजर जबाबी जाग्यावर शीघ्रच आपण त्याला म्हणू. आता हा तमाशाचा बाजार झाला. शाहिरीमध्ये आता मी काय क्रांती शाहीर गद्यांना बघितलं नाही, पण फोटोत बघितले, पण त्यांच्या बंधूंना बघितले. क्रांती शाहीर रद दीक्षित माझ्या घरी नेहमी यायची. हां, त्यांना बघितलं मी, ज्यांच्याकडे मी पोवाडा शिकलो किंवा मी शाहीर झालो, ज्यांच्यामुळं, ज्यांच्या कृपाशीर्वादामुळं, शाहीर सम्राट, शाहीर तिलक, शाहीर विशारद बापूसाहेब विभूते, पट्टीचे शाहीर, शाहिरीमधला सम्राट शाहीर काय असावा
आता आम्हाला उपाय दिल्या रसिकाने सम्राट वगैरे, पण मला जरी सम्राट शाहीर पदवी दिली असेल तर मी माझी पदवी माझ्या गुरुजीच्या चरणावर भार करतो. खरे सम्राट ते आहे शाहीर येतोय. अपूर्वा विभूते, शिवशाहीर बाबासाहेब देशमुख, शाहीर तिलक पिलाजीराव सरनाईक, शाहीर कुंतनाथ करके, लोकशाहीर रमजान बागणीकर, राम तुपारेकर, क्रांतिशाहीर शंकरराव निकम, किती नाव सांगा. शाहीर रंगनाथ मिळते त्या काळात दोन्ही, महिला शाहीर अंबुताई बुधगाव, शाहीर चंद्रिका. आणि ह्यांच्या तालमीमध्ये आम्ही तयार झालो. त्यांची शिकवण, त्यांचं सांगणं, त्यांचं शिकवणं, आणि म्हणून आम्ही घडलो. आणि म्हणून माझ्या घरात आज अगदी 3 वर्षाच्या नातवापासून ते माझी मंडळी, मुलगा, माझी मुली, माझे जावाई, माझे भाऊ, सगळे पुतणी, सगळं घरदार शाहिरीमय. ती लोककलेचं एक ऊर्जा जी मिळते ती त्यांच्यापासून आहे. आमचे पूर्वज जे होते ते आमचे बाप जाते, बाप म्हणून आपण त्याला शाहिरीमधले सगळे ठाण्या बाप, तिने आम्हाला दिलेला हा वसा वारसा, आम्ही त्यांचा वारसा पुढे नेतोय, आमच्यापर्यंत नेतोय काय. आणि म्हणून हे जपण्याचं काम मी करतोय, माझं बघतोय. आणि हा सारा जो हा खेळ नव्हे एकल्याचा, मी एकटा नाही आहे. माझ्या पाठीवर माझे साथीदार पण आहेत. ढोलकी वादक असतील, हार्मोनियम वादक असतील, कोरसवाले असतील, झालवादक असतील, सगळ्या कलाकारांनी मिळून केलेला हा खरा खेळ आहे. त्यात माझं जरी नाव असलं तर हा खेळ नव्हे एकल्याचा, हा सगळा आपला परिवार बनला आहे. आणि म्हणून आज माझ्या घरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हा शाहिरीचा मळा फुललेला आहे. खरं आहे. आणि असाच मळा फुलत राहो. मी शेवटी एवढं सांगेन की कुठल्याही कलाकारांना कोणाबद्दल ईर्ष्या, द्वेष, मत्सर करू नये. ईर्ष्यानं स्वतःचं मन जळतं, चिंता लागते, आणि चिंता लागते मग ती चित्ता बनते. खरं आहे. मग ईर्ष्या नाही करायची. तुमची कला दावा समाजाला, आणि मग रसिका तुझ्यासाठी